Hello, dear friends. Myself, Ramesh Umate, Kelly's Mangalore High School, Akkalkot. And today we are start the topic number 13 from 7th standard, semi-English medium. The name of the topic is Change, Chemical, Physical. प्रकरण क्रमांक 13 आपण पाहतोय चेंजेस म्हणजे बदल, फिजिकल अँड केमिकल, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. So let us start the topic here. Let us recall. पहिल्यांदा आपण recall बघूया. The first question, that is, what are the causes of the changes occurring in the surrounding? कोणत्या कारणामुळे आपल्या सभोवताली बदल घडून येतात? There are two causes. One is natural cause and second one is a man-made cause. निसर्गामुळे आणि दुसरं मानव निर्मित कृतीमुळे दोन प्रकारचे चेंजेस या सराउंडिंग्समध्ये घडतात. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जातोय. दॅट इज, व्हॉट इज मेड बाय मॅन-मेड चेंज? विच आर दीज चेंजेस? म्हणजेच मानवनिर्मित बदल कुठले आहेत आणि ते का घडतात आणि कुठले चेंजेस ते आहेत? व्हॉट इज मीन बाय मॅन-मेड चेंजेस? याचा अर्थच लक्षात आला असेल. द चेंजेस विच कॅन बी डन बाय मॅन ओनली. जे बदल मानवामुळे घडून येतात, जे कृत्रिम असतात, त्यांना आपण मॅन-मेड म्हणतो. त्याची उदाहरणे भरपूर आहेत. इन डेली लाईफ, सिन्स फ्रॉम द मॉर्निंग टू इव्हनिंग, सो मेनी चेंजेस ऑकर्स विच रिलेटेड टू मॅन-मेड चेंजेस. आता मॅन-मेडमध्ये आपल्याला पाहता येईल, आईस घेतला आपण, किंवा आपण फायर क्रॅकर्स तयार केले, तर ते फायर क्रॅकर्स आपण मानवाने तयार केलेले आहेत, तर ते मॅनमेड चेंजेस आहेत. किंवा एका वस्तूचं रूपांतर आपण दुसऱ्या वस्तूत केलं, तर ते मॅनमेड बदल आहे. लाकडापासून आपण बेंचेस बनवतो, तर हे मॅनमेड चेंज आहे. लाकडापासून आपण काय बनवतो? टेबल, खुर्च्या, विविध वस्तू बनवतो, हे मॅनमेड चेंज आहेत. त्यात ते परत फिजिकल आहेत का केमिकल आहेत, तर नंतरचा भाग झाला. तर मॅनमेड चेंजेस आणि केमिकल. मॅनमेड चेंजेस म्हणजे मानवामुळे निर्माण झालेले, केमिकल चेंजेस म्हणजे निसर्गामुळे तयार झालेले. हा फरक आपल्या लक्षात आला असेल. तर त्यानंतर आपण पाहतोय ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये, तर पाहू शकतो आपण, व्हॉट चेंजेस हॅव टेकन प्लेस इन द मटेरियल सीन इन द फॉलोइंग पिक्चर. व्हॉट काइंड ऑफ चेंजेस आर दे? आता खाली जे चित्र दिलेले आहेत त्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो. आता इथे काही चेंजेस दिलेले आहेत. ते चेंजेस कशा संदर्भात आहे तर आपण पाहू शकतो. तर पहिलं जे आकृती दिलेलं आहे, तुम्ही पहा, आकृती पाहू शकतो आपण. इथं काय झालेलं आहे? द मिल्क इज टर्न इन टू योगर्ट. दुधाचे दह्यात रूपांतर होणे, हा तुम्हाला इथं चेंज दिसतोय. तर हा चेंज जो आहे तो केमिकल चेंज आहे, परमनंट चेंज आहे. म्हणजेच एकदा दुधाचं रूपांतर दह्यामध्ये झालं तर परत त्याचं रिटर्न करता येत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? परमनंट चेंज किंवा केमिकल चेंज. तर सेकंड एक्झाम्पल बघू शकतो आपण इथं. दुसरे जे उदाहरण आहे ते जर पाहिलं तर त्यामध्ये आईस इज मेल्टिंग अँड टर्न इन टू वॉटर. बर्फाचं रूपांतर पाण्यात होताना दिसत आहे. म्हणजेच बर्फाचे पाणी म्हणजे सॉलिड टर्न इन टू लिक्विड. पण जेव्हा दॅट वॉटर इज कलेक्टेड अँड केप्ट इन टू फ्रीज, अगेन इट टर्न इन टू आईस. परत त्याचं आईस होऊ शकतं, म्हणून आपण फिजिकल चेंज म्हणतो, टेम्पररी चेंज म्हणतो. म्हणजेच हा भौतिक बदल आहे, परमनंट बदल नाही. तिसऱ्या एक्झाम्पलकडे आपण जाऊया. इन द थर्ड एक्झाम्पल, वेन वी आर डिस्कसिंग थर्ड एक्झाम्पल, पाहू शकतो आपण इथं कोंब्स फुटलेल्या सीड्सला स्प्राउटिंग किंवा जर्मिनेशन असं म्हणतो. अँड इट इज वन ऑफ द नॅचरल चेंज. इथे आपल्या मानवाचा काही संबंध नाही, त्या नॅचरली घडत असतं. अँड इट इज केमिकल चेंज. हे काय आहे तर केमिकल बदल आहे, परमनंट चेंज आहे. द नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज हिटिंग द वॉटर. पाण्याला आपण उष्णता देतो इथं, तर इथं पाहिलं पाण्याचं रूपांतर वाफेत होतोय. पण जीच वाफ जर कंडेन्सेशन केलं, त्याला संघनन केलं, फ्रीजमध्ये ठेवला, म्हणजेच त्याला थंड केलं त्या वाफेला, तर त्याचं रूपांतर पाण्यात होतं. म्हणजेच काय झालं? वाफेचं रूपांतर पाण्यात होणे, परत पाण्याचं वाफेत होणे, फिजिकल चेंज आहे. इट इज रिव्हर्सिबल, वी कॅन चेंज कंटिन्युअसली. हे सारखा बदल होऊ शकतो, बट इट इज ऑल्सो नॅचरल चेंज. हा नॅचरल चेंजमध्ये इथं फायर क्रॅकर्स पाहतोय आपण. फायर क्रॅकर्समध्ये जर पाहिलं तर इथं तुम्हाला दिसतं केमिकल चेंज आहे, इट इज ऑल्सो परमनंट चेंज.
बर्निंग ऑफ वूड, वूड इथं बर्न होताना दिसते तुम्हाला, हे सुद्धा कशाचा प्रकार आहे तर केमिकल चेंज आहे, केमिकली होत असतं. आणि फायर क्रॅकर्स, फटाके फोडताना, हा सुद्धा केमिकल आहे आणि परमनंट चेंज आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल जे चेंजेस आहेत हे काही परमनंट आहेत, काही फिजिकल आहेत, काही केमिकल आहेत, रिव्हर्सिबल आहेत. तर विविध प्रकारचे चेंजेस आपल्यासमोर इथे दिसत आहेत. तर इथं पाहू शकतो आपण काही एक्झाम्पल परत. तर इथे क्लासिफिकेशनसुद्धा करू शकतो 2 ग्रुप्समध्ये. फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री, एक फळ झाडावरून पडत आहे, खाली पडलेलं आहे, तर ते काही प्रकारचं केमिकल चेंज आहे. रस्टिंग ऑफ आयर्न, हा सुद्धा केमिकल चेंज आहे. आपण पुढचं एक्झाम्पल पाहतोय, रस्टिंग ऑफ आयर्न, हा सुद्धा काय आहे केमिकल चेंजमध्ये येतं. त्यानंतर रेनिंग, पाऊस पडणे, इट इज रिव्हर्सिबल चेंज. लाइटिंग ऑफ इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक बल्बचं लाइटिंग होणे, हा वेगळा प्रकार आहे चेंजचा. त्यानंतर कटिंग ऑफ व्हेजिटेबल्स, व्हेजिटेबल्सला कट करणे, सो दिस इज परमनंट चेंज. सो वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस आहेत. आपल्याला ते काही केमिकलमध्ये कन्वर्ट करता येतात आणि काही ते फिजिकल्समध्ये कन्वर्ट करता येतात. तर मित्रांनो, आपण पुढे जातोय आता. कॅन यू टेलमध्ये इथं दिलेलं आहे, वी हॅव प्रिव्हियसली स्टडीड सम एक्झाम्पल्स ऑफ चेंजेस. आत्ताच आपण पाहिले फिजिकल चेंज, केमिकल चेंज, रिव्हर्सिबल चेंज, नॅचरल चेंज, मॅनमेड चेंज. आता काही एक्झाम्पल आपण पाहू शकतो इथे. तर त्यामध्ये तर इथं आपण काही एक्झाम्पल पाहतोय. तर पहा, मेनी चेंजेस वी हॅव स्टडीड, चेंजेस लाईक रायपनिंग ऑफ फ्रूट, पाहतोय आपण रायपनिंग ऑफ फ्रूट. त्याचबरोबर म्हणजे पिकणे, काय पिकणे, चेंजेस रायपनिंग ऑफ फ्रूट, फळाचे पिकणे. स्पॉइलिंग ऑफ मिल्क ऑकर्स नॅचरली, दूध खराब होणे, हा कशामध्ये येतो तर नॅचरल चेंजमध्ये येतो. दिस अ कॉल्ड नॅचरल चेंज. हे दोन्ही जे चेंजेस आहेत त्यांना आपण कुठले चेंजेस म्हणतो, आपण नॅचरल चेंज म्हणून, नैसर्गिक चेंज आहेत. आणि ह्याला परमनंट चेंजसुद्धा म्हणता येतं, केमिकल चेंजसुद्धा म्हणता येतं. आता त्याच पद्धतीचे काही चेंजेस तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठं आढळतात का पहा. बघा, तुम्हाला बर्निंग ऑफ वूड, इट इज वन ऑफ द नॅचरल चेंज. कॅन्डल बर्निंग, टर्न इंटू लिक्विड, अगेन टर्न इंटू सॉलिड, मग तो हा फिजिकल चेंज आहे, रिव्हर्सिबल चेंज आहे. तर असे किती चेंजेस आहेत. तुम्ही घरी काय करा, एक लिस्ट बनवा आणि त्याचं एक लिस्ट बनवून ग्रुपवर मला सेंड करा. नॅचरल चेंज, फिजिकल चेंज, नंबर ऑफ चेंजेस कुठल्या प्रकारचे आहे ते तुम्हाला सांगता येऊ शकतात. तर आपण पुढे जातोय. तर त्यानंतर इथं पाहू शकतो युजफुल चेंज आणि हार्मफुल चेंज कशाला म्हणायचं. सो मेनी चेंजेस, शार्पनिंग ऑफ पेन्सिल, पेन्सिल टोकदार करणे. बेकिंग ब्रेड, ब्रेडला तयार करणे. कुकिंग फूड, अन्न शिजवणे, हे सगळे युजफुल चेंजेस आहेत. शार्पनिंग ऑफ पेन्सिल आपण वापरण्यासाठी करताना चांगल्या कामासाठी आहे. ब्रेड तयार करतो, इट इज युजफुल. कुकिंग, अन्न शिजवणे, ऑल दीज आर युजफुल चेंज. अँड सम चेंजेस आर नॉट युजफुल फॉर अस, जे आपल्यासाठी घातक आहेत, धोकादायक आहेत, अशांना आपण काय म्हणतो, हार्मफुल चेंजेस म्हणतो. कुठले चेंजेस आहेत, रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाचे गंजणे, हे हार्मफुल चेंज आहे. तर असेच चेंजेस, स्पॉइलिंग ऑफ मिल्क, दुधाचे नासणे, खराब होणे, हे कशामध्ये येतात तर दूध नासवणे किंवा खराब होणे, फुटणे असंही म्हणतो. तर हे हार्मफुल चेंजेसमध्ये येतात. सो काही कॅलॅमिटीज असतात, ते काही हार्मफुल चेंजेस आहेत. सो काही हार्मफुल, काही युजफुल आहे, त्याची कॅटेगरी तुम्हाला करता आली पाहिजे. तर इथे काही आपण थिंक अबाउट इटमध्ये बघू शकतो. तर यामध्ये एक एक्झाम्पल बघू शकतो आपण, ब्रस्टिंग ऑफ बलून, पाहितं बस्टिंग ऑफ बलून अँड रायपनिंग ऑफ फ्रूट्स, हे जे 2 चेंजेस आहेत यांचा जर विचार केला तर ब्रस्टिंग ऑफ बलून, फुगा फुटणे, हा फास्ट चेंज आहे. फास्ट कसं, तुम्ही टाचणी टोचल्याबरोबर पटकन फुटतं, असं होतं आहे का, तुम्ही टाचणी टोचल्यानंतर 2 दिवसानंतर फुटतं, ते ऑन द स्पॉट लगेच फुटतं, म्हणून फास्ट चेंज म्हणू शकतो त्याला. रायपनिंग ऑफ फ्रूट्स, फळ जे आहे ते लगेच पिकत नाही, त्याला 8-10 दिवस लागतात, म्हणून ह्याला स्लो चेंज म्हणतो आपण, कारण की तो हळूवार होत असतो. म्हणूनच बघा, द ड्युरेशन ऑफ ब्रस्टिंग ऑफ बलून इज फार शॉर्टर दॅन द रायपनिंग ऑफ फ्रूट्स. बघा, ड्युरेशन जे आहे, कालावधी जो आहे ब्रस्टिंग ऑफ बलूनचं, ते रायपनिंग ऑफ फ्रूट्सपेक्षा फार लवकर आहे. क्विक, विथिन सेकंड घडतं. म्हणूनच द चेंजेस
द चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड ॲज फास्ट ऑर क्विक चेंजेस. जे चेंजेस लवकर घडतात, फास्ट होतात, त्यांना आपण क्विक चेंज म्हणतो किंवा फास्ट चेंज म्हणतो. आणि त्याचवेळी व्हाईल चेंजेस दॅट टेक्स प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड ॲज अ स्लो चेंजेस. आणि जे चेंजेस होण्यासाठी आपल्याला फार वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो, स्लो चेंज म्हणतो. रस्टिंग ऑफ आयर्न सुद्धा स्लो चेंज आहे. लगेच लोखंड गंजत नाही, त्याला 15 दिवस वगैरे पाण्याच्या संपर्कात आला तर ते गंजून जातं, त्याला आपण स्लो चेंज म्हणतो. तर फास्ट चेंज आणि स्लो चेंज याच्यातला फरक तुम्हाला लक्षात आलेला आहे. त्यानंतर युजफुल, हार्मफुल पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण जातोय पुढे. इथे पुढचा प्रकार जो आहे तो रिव्हर्सिबल चेंज आणि इरिव्हर्सिबल चेंज कशाला म्हणायचं. रिव्हर्सिबल म्हणजे काय आपण पहिल्यांदा बघूया. पहा इथं, तर रिव्हर्सिबलमध्ये पाहू शकतो आपण द चेंजेस दॅट ऑकर्स इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन. पहा, द चेंजेस दॅट ऑकर्स इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन अँड अगेन अगेन. म्हणजे काही बदल हे फॉरवर्ड रिव्हर्स सारखे सारखे होत असतात, त्यांना आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल चेंज म्हणतो. आता एक एक्झाम्पल तुम्हाला देता आहे. मेण वितळणे. सॉलिड वॅक्स घ्यायचं आहे, वॅक्स घ्यायचं आहे सॉलिड. मेणबत्ती घ्या घरात, त्याला तुम्ही काय करा, ज्वलन होतं ॲटोमॅटिकली, त्याचं खाली लिक्विडमध्ये रूपांतर होतं, खाली परत घट्ट बनतं, त्याचं परत तुम्हाला मेल्ट करता येतं. म्हणजेच फॉरवर्ड रिव्हर्स सारखं सारखं बदल. किंवा आईस मेल्टिंग हा रिव्हर्सिबल आहे. पाण्याला उष्णता दिला, वाफ होतं, वाफेला थंड करा, कंडेन्सेशन करा, त्याचं परत पाणी होतं. पाणी हे फ्रीजमध्ये ठेवा, इट बिकम्स आईस अगेन. परत आईसला घ्या, परत गरम करा, परत पाणी होतं. मीन्स दॅट इज ऑकर्स फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन. त्याला रिव्हर्सिबल चेंज म्हणतो. तर त्यामध्ये राईप मँगो हायर कॅनॉट बी ट्रान्सफॉर्म टू बॅक इन टू रॉ मँगो. म्हणून रायपनिंग ऑफ मँगो मात्र रिव्हर्सिबल नाही, तो इरिव्हर्सिबल आहे. का, एकदा तो मँगो काय झाला, रायपनिंग झाला, परिपक्व झाला, परत त्याचं काय होत नाही, रिव्हर्स रॉ मँगोमध्ये कन्वर्ट होत नाही, कैरी बनवता येत नाही, म्हणून ते इरिव्हर्सिबल आहे. वन्स इट चेंजेस इट्स पोझिशन इट्स कॅनॉट बॅक अगेन. दुसरं एक्झाम्पल आपण बघू शकतो. वूड कॅनॉट बी ऑब्टेन फ्रॉम ॲश. तुम्ही लाकूड जाळला, लाकूड जाळल्यानंतर त्याचं राख तयार होते, ॲश तयार होते. त्या ॲशपासून परत तुम्हाला राख काय मिळत नाही, लाकूड मिळत नाही, म्हणून त्याला इरिव्हर्सिबल असं म्हणतात. आणि रिव्हर्सिबल म्हणजे परत परत आपल्याला ते रिपीट होत असतं, रिपिटेशन होत असतं, त्याला आपण रिव्हर्सिबल म्हणतो. तर तुम्हाला एकूण 3 प्रकार पाहिलो आपण. सुरुवातीला जे पाहिलेलं आहे ते युजफुल, हार्मफुल, त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्यानंतर पाहिलं फास्ट आणि स्लो चेंजेस. त्यानंतर आपण आत्ता पाहिलं रिव्हर्सिबल ॲज वेल ॲज अ इरिव्हर्सिबल चेंजेस. त्यानंतर आपण पुढच्या चेंजेसकडे जातोय. आता काही एक्झाम्पल तुमच्या समोर दिसत आहेत तिथं, तर आपण पाहू शकतो. कॅन यू टेलमध्ये बघा, व्हॉट कम्स आफ्टर डे टाईम, नाईट, दिवस झाले तर रात्र येते. दुसरं एक्झाम्पल बघा, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेज आफ्टर सनराईज, सनसेट. व्हॉट कम्स आफ्टर हाय टाईड इन द सी, लो टाईड, भरती ओहोटी ठरलेला आहे. अ बर्ड सिटिंग ऑन अ ट्री फ्लायज अवे. ते कुठूनही कुठेही जाऊ शकतं. बर्ड तिथं बसलेलं उडून गेलं, परत तिथंच येऊन बसणार नाही. फ्लडिंग हे कधीतरी येतं, दरवर्षी त्याच वेळी, तेव्हा येणार नाही. त्यानंतर अ मेचॉर स्टिकिंग अक्रॉस द स्काय. मेचॉर हा तुटून खाली पडतो. तर ह्याच्यात काही चेंजेस पिरियॉडिक आहेत आणि नॉन पिरियॉडिक आहेत. पिरियॉडिक म्हणजे परत कालावधीनंतर होणारे. बघूया आपण. सम चेंजेस ऑकर्स अगेन अँड अगेन आफ्टर डेफिनेट इंटरवल ऑफ टाईम. बघा, जे घडतात ते डेफिनेट इंटरवल ऑफ टाईममध्ये घडतात. परत आता बघा, 12 तासानंतर सूर्योदयानंतर सूर्यास्त, परत सूर्यास्तानंतर परत सूर्योदय, दिवस 12 तास, परत रात्र 12 तास. त्याच्यात काय बदल होत नाही. कंटिन्युअसली ऑकर्स अगेन अँड अगेन आफ्टर डेफिनेट इंटरवल, योग्य कालावधीनंतर. म्हणजेच किती, 15-15, 12-12 तासांनी हे ठरत असतं, म्हणून त्याला पिरियॉडिक म्हणतो. दुसरं सनराईज, सनसेट, हाय टाईड लो झाल्यानंतर लो टाईड येतच असतं, हे रिव्हर्सिबल आहे. बर्ड सिटिंग ऑन अ ट्री फ्लायज अवे. पक्षी उडून गेली, ते कुठं जाऊन बसणार आहे काहीच महत्त्वाचं माहीत नसतं. ते परत याच झाडावर बसते का त्याच वेळी, काहीच संबंध नाही, म्हणून ते काय नॉन पिरियडिक आहे. मीन्स चेंजेस ऑकर्स रिकर आफ्टर वन रिकरन्स. म्हणजेच ते काय झालं. आता आपण नॉन पिरियडिक कशाला म्हणायचं बघा. नॉन पिरियडिक म्हणजे काय, इट कॅनॉट सेड बी श्युअर, श्युअर नाही आहे, पेन सर्टन चेंजेस विल ऑकर आफ्टर वन अकरन्स. म्हणजेच आता पक्षी झाडावर बसलेले, ते निघून गेली, तिथं त्या फांद्यावर बसू शकेल, पण कधीतरी कसाही त्याचा नियम नाही. ते 12 तासानेच बसेल का, 15 तासानेच बसेल का, असं काही सांगता येत नाही. सो देर इज नो फिक्स इंटरवल ऑफ टाईम
सच चेंजेस आर कॉल्ड ॲज अ नॉन पिरियॉडिक चेंजेस. म्हणजे आता आपण पाहू शकतो इथं द चेंजेस विल रिकर, म्हणजे रिपिटेशन होत असतं आफ्टर वन रिकरन्स. इफ दे रिकर द टाइम इंटरवल इज नॉट फिक्स्ड, त्यांचं टाइम पिरियड नॉट फिक्स, सच चेंजेस आर कॉल्ड नॉन पिरियॉडिक. फ्लडिंग, फ्लड म्हणजेच काय, आपल्याला दरवर्षी कुठेतरी पावसामुळे काय होत असतं, फ्लडिंग होत असतं, पूर येतो. ते पूर काय तिथंच येतो का दरवर्षी त्याच वेळी, काही सांगता येत नाही. गेल्या वर्षी सांगलीला आला, उत्तराखंडमध्ये आला, परवाच आपल्या सोलापूरमध्ये अक्कलकोट तालुक्यात येऊन गेला. म्हणजे कुठेही कसाही येऊ शकतो, सर्टन इंटरवल नाही, त्याला नॉन पिरियॉडिक चेंजेस म्हणतात. सो दीज एक्झाम्पल्स वी आर डिस्कसिंग. आता ह्यानंतर पुढचे चेंजेस, पुढचे घटक आपण पुढच्या तासात बघूया. तर सध्या आपण 4 प्रकारचे चेंजेस पाहिलेलं आहे. तर त्या 4मध्ये महत्त्वाचे चेंजेस कुठलं, फिजिकल केमिकल चेंज पाहिलं, मॅनमेड नॅचरल पाहिलं, युजफुल हार्मफुल पाहिलं, फास्ट स्लो चेंज पाहिलं, आणि शेवटचं रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल पाहिलं. आणि शेवटचं जो पाहिलेला आहे तो म्हणजेच कुठला, पिरियॉडिक आणि नॉन पिरियॉडिक चेंज पाहिलेला आहे. तर पुढच्या पिरियडमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण पुढचे चेंजेस बघूया. तोपर्यंत धन्यवाद. वेअर द मास्क, कीप सोशल डिस्टन्सिंग. थँक्यू.